म्यानमारमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का 5.1 तीव्रतेने हादरली भूकंपाची तीव्रता। उल्हासनगरमध्ये धावत्या लोकलच्या माल डब्याला लागली आग। घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आग विझवली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। मराठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये महिलांनी काढली बाईक रॅली। यावेळेस पारंपरिक वेशभूषा धारण करत महिलांचा रॅलीमध्ये सहभाग। भिवंडीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी उपक्रम। मियावाकी उद्यानात वृक्षारोपण संपन्न, तर विविध 2350 प्रकारच्या झाडांची करण्यात आली लागवड। पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून विशेष सुरक्षा हेल्पलाईन। गेल्या काही काळातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजनेची तरतूद। तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत भक्ताकडून मोठं दान। देवीला 1 किलो सोन्याच्या 11 बिस्किटांचं गुप्तदान। बिस्किटाची किंमत 1 कोटी। प्रत्येक बिस्किट हे 100 ग्रॅमचं। घिबली ट्रेंड ऑन सोशल मीडिया। एंटरटेनवर धुमाकूळ घालणारा घिबली। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शेअर केला फोटो। मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांची घिबली स्टाईल एंट्री। कल्याण डोंबिवलीतील वाहतूक मार्गामध्ये काही महत्त्वाचे बदल। गुढीपाडवा स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर बदल। पर्यायी मार्गाचा वापर करा, पोलिसांचं आवाहन। राज्य उत्पादन शुल्क विभागाची लातूर जिल्ह्यामध्ये 34 ठिकाणी कारवाई। 23 लाखांचा मुद्देमाल जप्त करून 34 जणांवर गुन्हे दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।